हॅलो, नमस्कार. मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आहे. आज आपण सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत. अगदी सिंपल डिझाईन आहे, जी लगेचच तुम्हाला जमन अशी डिझाईन आहे. 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. वरच्या साईडनी 2.25 इंच बॉक्स काढून घेतलेला आहे. आवडीनुसार तुम्हाला गळाची उंची टाकून घ्यायची आहे. गळ्याची उंची टाकून घेतल्यानंतर इथं बघा या पद्धतीने गळा काढायचा आहे. पण मी थोडासा वरतून घेतला. गळ्याचा शेप जो आहे ना, तो मी डायरेक्टलीच तुमच्याबरोबर शेअर करते आहे. कधी-कधी चुकतो पण कधी-कधी बरोबर पण येतो. तर बघा या पद्धतीने मी परत त्याचं ड्राफ्टिंग जे आहे ते व्यवस्थित करून घेतलं आणि या पद्धतीने आपण हा गळा जो आहे तो आतला कट करून घेतला. त्यानंतर जो आतला पॅच आहे तो पण आपण इथे बाजूला काढून घेतला. आता हे याच्यामध्ये कसं आहे की याच्यामध्ये ट्रान्सपरंटमध्ये वेगळा ब्लाऊज म्हणजे साडीतला कपडा आपण घेतलेला नाही आहे. जो ब्लाऊज पीस आहे त्याच्यामध्येच आपल्याला डिझाईन तयार करायची आहे तर उरलेल्या कपड्यामध्ये. तर त्यामुळे मग मी ही डिझाईन जी आहे ना ती निवडली आणि ही बघा अशा पद्धतीने हा जो गळा आहे तो आपल्याला याच्या गळ्याच्या वरतून जे आहे ना व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे. जसा त्याचा आकार आहे त्या पद्धतीने टिप मारून याला फोल्ड करून आतल्या बाजूने बाहेर काढून घ्यायचा. हा भाग छोटेसे कट लावून घेतले म्हणजे गळा आपला चांगला असा पलटी होईल. आणि या पद्धतीने आता याच्या वरतून आपण टिप मारून घ्यायची आहे. तुम्हाला डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटी तुम्हाला डिझाईन कशी वाटली ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण साईडचा कपडा जो आहे तो कट करून टाकू. त्याच पद्धतीने जसं आपण एक पार्ट तयार केला त्याच पद्धतीने दुसराही पार्ट आपण तयार करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण याच्यावरतून पण आपण टेप मारून घ्यायची आहे. तर आपले दोन्ही पार्ट जे आहेत ते अशा पद्धतीने तयार झाले. अतिशय सिंपल आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही म्हणजे कॅनव्हास पण आपण वापरलेलं नाही आहे. एकदम सिंपल डिझाईन आहे. अगदी झटपट आणि फास्ट पण होऊन जाते. तर बघा या पद्धतीने आपण दोन्ही पार्ट तयार करून घेतलेत. आता जो आतमधला पॅच आहे तो आपल्याला इथे घ्यायचा आहे. त्याच्या आधी जो साडीतला उरलेला कपडा होता तो या पद्धतीने आपण तो काढून घेतला. तर जेवढा आपल्याला कपडा पाहिजे तेवढा मी इथं घेते आहे. तो व्यवस्थित आपल्याला सेम करून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने आपण आहे ना एकसारखी लाईन जी आहे ती मारून घेऊ. सर्वात पहिलं 1-1 इंचाचा अंतर जे आहे ते आपल्याला ठेवून घ्यायचं आहे याच्यामध्ये. हे बघा या पद्धतीने थोडासा जास्त कपडा ठेवायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला पॅचला पॅचपेक्षा जास्त कपडा एक्स्ट्रा राहिला तरी चालेल. तर अशा पद्धतीने आता आपण बॉक्स काढून घेतल्यानंतर बघा या पद्धतीने तेवढंच अंतरचे जे आहे ना आडवे पण आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे. आणि उरलेला कपडा मी इथं कट करून टाकणार आहे. पण आतला जो पॅच आपण मोजून घेतला त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पाहिजे आपल्याला थोडासा कपडा, म्हणजे आपल्याला नंतरून कमी पडायला नको. त्यामुळं आता इथे बघा जे आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्या एकदम कडेने आपल्याला टिप मारायची आहे. एकदम कड धरायची आहे. एक डिझाईन म्हणून आपण याला डिझाईन तयार करून घ्यायची आहे आपल्याला इथं. तर एकदम असं कडेने जे आहे ना आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे. तर जेवढ्या पण आपण लाईन आखून घेतलेल्या आहेत त्याच्यावरतून आपल्याला एक एक टिप मारायची आहे. आता आपण एक उभ्या रेषा टिपा मारल्या तशाच आडव्या सुद्धा आपल्याला मारून घ्यायच्या आहेत. जे पण आपण कडूचं मार्किंग केलंय त्याच्यावरतून अशा पद्धतीने
तर तुम्ही बघा अशा पद्धतीने आपण टिपा मारून घेतलेल्या आहेत. आता याच्यानंतर बघा आपला एक छान असा पॅच जो आहे तो तयार झाला आणि ह्या पॅचपेक्षा आपलं एक्स्ट्रा आहे. आता आपण काय करू, आपल्याला तुम्ही इथं अस्तरचा पण वापर करू शकता. माझ्याकडे एवढा अस्तर नव्हतं, जेवढा आपला आतमधला पॅच आहे तेवढा. तर साडीतला कपडा होता भरपूर, त्यामुळं मी तोच घेतला आणि त्याच्या वरतून जे आहे ना दोन्ही साईडने आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहे. त्याचं आतलं पॅचचं माप घ्यायचं आहे आणि या पद्धतीने टिप मारून घ्यायची. आतला भाग बाहेर काढून घ्यायचा. आता याच्या कडेने जो आहे ना व्यवस्थित टिप मारून घेऊ आपण. हे बघा आपला पॅच जो आहे ना तो छान असा तयार झाला. आता हा आपण आतमध्ये लावून देऊ. तर आपण आतलं पॅचचं माप जे आहे ना ते घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा या पद्धतीने. आता याच्या वरतून आपण टिप मारून घेऊ. तर आपला पॅच जो आहे ना तो आतमधला तयार झालेला आहे. आणि आता काय करायचं आहे आपल्याला, जे टक्स आहेत ते पण मारून घ्यायचे. आणि जो आपण आतमधला पॅच लावलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये मणी टाकायचे आहेत. तर जिथं पण आपलं चौकोनी आलेलं आहे, म्हणजे जिथं पण आपलं जॉईंट आलेलं आहे तिथे आपल्याला एक एक मणी जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर याच्या कडेने आपल्याला लेस टाकायची आहे. नॉड लटकन टाकू शकता तुम्ही. आणि इतका सुंदर दिसते. याच्यानंतर फायनली लुक जो आहे ना तो खूपच सुंदर दिसणार आहे. तुम्हाला शेवटी बघायला भेटणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा. डिझाईनसुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली म्हणून. तर लेसला टिप मारताना तुम्ही पाहू शकता आपण डबल टिप मारून घ्यायची, जेणेकरून आपली लेस जी आहे ना ती व्यवस्थित लागल्या जाईल म्हणून. अशा पद्धतीने लेस पण टाकून घेतली मी लगेच. तर बघा या पद्धतीने लेस टाकल्यानंतर मणी टाकायचे.